नगर पंचायत निवडणुकीचं बिगुल वाजलंय। संभाजीनगर विभागामध्ये 52 ठिकाणी निवडणुका होत आहेत। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 7, बीडमध्ये 6, धाराशिवमध्ये 8 ठिकाणी निवडणुका होत आहेत। हिंगोलीमध्ये 3, जालन्यामध्ये 3 तर लातूरमध्ये 5 ठिकाणी निवडणुका होणार आहेत। नांदेडमध्ये 13 आणि परभणीमध्ये 7 ठिकाणी निवडणुकींची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात। आपले प्रतिनिधी सतीश मोहिते आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सतीश, आपण बघतोय मराठवाड्यामधल्या निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलंच असतं नेहमी, कारण अटीतटीच्या या निवडणुका होत असतात। मात्र या सगळ्यामध्ये कोणकोणत्या निवडणुका आता या 52 पैकी महत्त्वाच्या आहेत, कुठे कुठे अटीतटीची निवडणूक होणार आहे, त्याबद्दल सविस्तर सांगा। नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक निवडणुका म्हणल्या तर 13 ठिकाणी नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी नांदेड जिल्ह्यात निवडणूक होणार आहे। नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर यापूर्वी सर्वच नगर परिषदांवर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं वर्चस्व राहिलेलं आहे। मात्र अशोक चव्हाण आता हे भाजपामध्ये आलेले आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे। कारण लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण भाजपामध्ये आले होते, मात्र लोकसभेत भाजपाचा पराभव झाला होता। त्यानंतर लोकसभा निवडणुकीची पोटनिवडणूक झाली, त्यामध्येही भाजपचा पराभव झाला। आता या नगर परिषद निवडणुकीच्या माध्यमातून अशोक चव्हाणांना आपल्या भाजपामध्ये आल्यानंतरचं वर्चस्व सिद्ध करण्याची ही संधी आहे आणि त्यामुळं त्यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे। नांदेड जिल्हा सोडला तर बीड मधील नगर परिषदेची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे। त्यापैकी सर्वाधिक महत्वाची निवडणूक म्हणजे परळीची। परळी ते स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही स्वबळावर लढण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही भाषणामधून केलेली आहे। त्यामुळे इथे जर राष्ट्रवादी काँग्रेस अगदी सतीश, म्हणजे मराठवाड्यात सुद्धा अनेक नगर पंचायत आणि नगर परिषद आहेत, या अटीतटीच्या होणार आहेत, यामध्ये कोणतीही शंका नाही। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय संभाजीनगर विभागामध्ये एकूण 52 ठिकाणी निवडणुका होणार आहेत, त्यामध्ये अनेक निवडणुका ज्या आहेत त्या अतिशय अटीतटीच्या आणि दिग्गजांच्या प्रतिष्ठापनाला लावणार आहेत।